मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की ग्रूमनी वेडिंग सीझनच्या हिशोबाने स्वतःच्या स्किन केअर साठी काय काय यूज करायला पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सलॉन मध्ये गेल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता बेसिकली। Hello guys, welcome back to my channel. मी अमित वैद्य, डायरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ अँड डायरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज। तुमच्यासाठी मी वेगवेगळे ब्युटी आणि हेअर केअर आणि मेकअपचे व्हिडिओज घेऊन माझ्या चॅनलमध्ये येतोय रेग्युलरली। तर बरेच वेळा लोकांना माहिती नसतं की सलॉनमध्ये जाऊन काय काय करतात। लोकांना असं वाटतं की फक्त शेविंग आणि हेअरकट झाला ग्रूमचा की म्हणजे जेंट्सचा की झालं काम, पण असं नाहीये। जेंट्स सुद्धा मॅनिक्युअर पेडिक्युअर करतात, जेंट्स सुद्धा रेग्युलरली फेशियल करतात आणि ज्यांची वेडिंग्स आहेत किंवा ज्यांचं लग्न आता लवकर आलेलं आहे, जवळ आलेलं आहे, तर त्यांनी आज सलॉन मध्ये जाऊन फेशियल्स करणं किंवा डिटॅन करणं, हे स्किनला चांगलं बनवणं किंवा बॉडीला चांगलं बनवणं, तर हे सुद्धा खूप तेवढंच इम्पॉर्टंट आहे। तर तुम्ही जेव्हा सलॉन मध्ये जाता तर सलॉन मध्ये गेल्यानंतर तुम्ही हेअरकट शेविंग तर तुम्ही करणारच आहात, तर यू कॅन गो फॉर हेअर स्पा। त्यांनी तुम्हाला केसांना स्मूथनेस चांगल्यापैकी येतो आणि अलॉंग विथ स्मूथनेस तुम्हाला रिलॅक्सेशन चांगल्यापैकी मिळतं। दॅट इज अ मेन थिंग। हेअर स्पा करण्याचं मेन रिझन इज नॉट ओनली लाईक की केसांना स्मूथनेस देणं आहे, इट इज ऑल अबाउट तुमच्या ज्या डोक्याच्या मसल्स आहेत किंवा नेक मसल्स आहेत किंवा शोल्डर मसल्स आहेत, ह्याला पण तुम्हाला रिलॅक्स करणं हा पण त्याच्या मागचा एक उद्देश असतो। त्याच्यामुळे यू कॅन गो फॉर अ हेअर स्पा, यू कॅन गो फॉर लाईक हेड मसाज इफ यू डोंट वॉन्ट टू गो फॉर अ हेअर स्पा। तुम्ही मॅनिक्युअर करू शकता, तुम्ही पेडिक्युअर करू शकता। मॅनिक्युअर पेडिक्युअर करून तुमच्या नखांना एक प्रॉपरली शेप देता येतो, तुमचे नख प्रॉपरली क्लीन होतात, त्याच्याने तुमच्या जे फूट आहेत त्याला प्रॉपरली स्क्रबिंग होतं। त्याच्यामुळे इथे जे काही तुमचं जे काही समजा प्रॉपरली स्किनला टोनिंग चांगल्यापैकी मिळतं किंवा स्किनला केअर चांगल्यापैकी घेतली जाते। समजा स्किनला ड्रायनेस आला असेल तर त्याला चांगल्यापैकी रिझल्ट मिळतो। मॅनिक्युअर पेडिक्युअर करताना तुमच्या हाताला आणि पायाला प्रॉपरली मसाज होतो, त्यामुळे तिथे तुम्हाला रिलॅक्सेशन खूप चांगल्यापैकी मिळतं। त्यामुळे मेन असं समजू नका की फक्त आपण छान दिसण्याकरताच जायचंय। रिलॅक्सेशन इज ऑल्सो अ मेन पार्ट आणि रिलॅक्स झाल्यामुळे माणूस ऑटोमॅटिकली चांगला दिसत जातो। दॅट इज सेकंड पार्ट। अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्ही फेशियल्स करू शकता। आता फेशियल्स कुठली करायची हा पण एक मोठी गोष्ट असते की बाबा सलॉन मध्ये गेलोय, फेशियल कुठलं करायचं हा पण बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो। तर तुमच्या स्किन वाईज एक तर त्यांना विचारा की कुठलं फेशियल माझ्या स्किनला चांगलं राहील, दॅट इज वन थिंग। सेकंडली जनरली जेंट्सना कसं असतं, उन्हात फिरल्यामुळे टॅनिंग इफेक्ट खूप स्किनला आला असतो, त्यामुळे तुमच्या स्किनला एक डिटॅन फेशियल्स आहेत किंवा व्हाईटनिंग ब्राईटनिंग फेशियल्स आहेत, तर ह्याचा रिझल्ट खूप चांगल्यापैकी राहतो। आता बऱ्याच जणांची स्किन समजा टॅनिंग आहे तर त्यांच्यासाठी हे फेशियल चांगले राहतील, पण काही जणांची स्किन असते की त्यांना ड्रायनेस आलेला असतो स्किनला, तर त्यांच्यासाठी हायड्रेटिंग फेशियल्स आहेत। हायड्रेटिंग फेशियल्स अलॉंग विथ द अँटी टॅनिंग इफेक्ट्स, हे जर फेशियल तुम्ही यूज केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की चांगल्यापैकी मिळतो। तुमचं जर स्किन खूप ऑइली आहे, तुमच्या स्किनला जर खूप पिंपल्स आहेत, तर यू कॅन गो फॉर अ ब्लीच ऑल्सो। अदरवाइज डिटॅन पॅक्स आर ऑल्सो अवेलेबल की ज्यांनी तुमच्या स्किनला हायड्रेशन चांगलं मेंटेन राहतं प्लस तुमच्या स्किनला ड्रायनेस होत नाही, तर त्यामुळे यू कॅन गो फॉर डिटॅन पॅक्स ऑल्सो। त्यामुळे अलॉंग विथ दॅट यू कॅन ऑल्सो गो फॉर लाईक बॉडी ट्रीटमेंट्स, लाईक तुम्ही बॉडी स्पा करू शकता, तुम्ही बॉडी मसाज करू शकता, तुम्ही बॉडी स्क्रब्स करू शकता, तुम्ही बॉडी पॉलिशिंग करू शकता। या सगळ्या गोष्टी म्हणजे राईट फ्रॉम हेअर टू टो यू हॅव ऑल द थिंग्स इन द सलॉन वेअर यू कॅन टेक केअर ऑफ। आणि हे सगळं म्हणजे लग्नाच्या वेळेला तर करा, यू विल गेट अ बेटर रिझल्ट, पण इतर वेळेला जरी केलं तरी ऑफकोर्स चांगलं असतं। आता ह्याबद्दल तुमच्या स्वतःला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्या सलॉनमध्ये येऊन तुम्ही डेफिनेटली आमच्याकडनं फ्री ऑफ चार्ज कन्सल्टेशन करून घेऊ शकता की काय काय करायला पाहिजे, मी काय वापरायला पाहिजे, किंवा मी कुठला स्पा करू किंवा हेअर स्पा कुठला करू, फेशियल कुठलं करू, डिटॅन कुठलं यूज करू, तर तुमच्या स्किन वाईज आम्ही तुम्हाला डेफिनेटली गाईड करणार आहोत। आणि जर अगदीच तुम्हाला ते इथे येणं शक्य नसतं तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला, आणि यू कॅन डेफिनेटली आस्क अस की बाबा कुठलं फेशियल करायचं, काय करायचं, तुमचं स्किन सांगून आम्ही तुम्हाला डेफिनेटली फोनवर पण गाईड करू। तर असेच तुम्हाला व्हिडिओज हवे असतील आणि तुम्हाला लग्नासाठी काय काय करायला पाहिजे यासाठी टिप्स हव्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली याचे रेग्युलरली नोटिफिकेशन येत जातील। थँक्यू व्हेरी मच।